मित्रांनो, हे आहे वसई गावातील मार्केट आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे वसई फोर्टला। हे पहा, इथून तो वसई स्टेशनला हा लेफ्ट गेला आणि इथून आपल्याला पुढे जायचं वसई फोर्टला। मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वसई स्टेशनवरून जर कोणाला यायचं असेल तर मी सांगितलं तिथून लेफ्ट घ्या। लेफ्ट घेतल्याच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती हे सगळी ऑफिसेस लागतात तुम्हाला गव्हर्नमेंटची, आणि त्या ऑफिसच्या पुढे आल्याच्यानंतरच वसई फोर्ट लागतं। चला तर आपण भेटू सरळ वसई फोर्टला। हा संपूर्ण जो वसई फोर्टचा एरिया असतो बघा, इथून स्टार्ट होतो, त्या इथून स्टार्ट होतो। हा या इथे पण काहीतरी पडझड झालेलं एक दिसतंय तुम्हाला समोर। तर माझ्या माहितीनुसार इथेच ह्या इथून चिमाजी अप्पांचा वाडा स्टार्ट होतो। तर पुढे जाऊन आपण बघूया। आता आपण आलो आहोत वसई किल्ल्याला आणि याच्या मागे याच्या बाजूलाच आहे मित्रांनो नरवीर चिमाजी अप्पांचा वाडा। तो आपण मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने। वसई फोर्ट ज्याला म्हटलं जातं बेसिन फोर्ट पण म्हटलं जातं। आणि ही जागा मी आत्ता उभा आहे, ही जागा मित्रांनो कदाचित चर्चची जागा असावी, कारण ह्या स्ट्रक्चरवरूनच कळते की
पोर्तुगीजांच्या काळापासून चर्चची जागा असावी, कारण तुम्ही पाहू शकता हे सगळं हा एक किल्ल्याचा भागच आहे मित्र. ह्या जागेमध्ये पोर्तुगीजांच्या काळामध्ये संत सेबास्टियन हे वास्तव्याला असायचे, तर त्यांनीच ही चर्च उभारणा केली असावी. मित्रांनो, या जागेचा इतिहास असा आहे की किल्ला जिंकून इंग्रजांनी ही जागा घेतली होती आणि इंग्रजांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. इंग्रजांनी ही जागा असं म्हटलं जातं की साखर कारखान्यासाठी वापरली होती. या जागेबद्दल थोडक्यात, मी कोणी मोठा इतिहासकार नाही जे मला या जागेची संपूर्ण माहिती असेल, तर मी पण माहिती मित्रांनो इंटरनेटवरूनच घेतलेली आहे. तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तर मी आता उभा आहे मित्रांनो ह्या जागी. हे चर्च हे पोर्तुगीज काळापासून होतं. ॲक्च्युली ह्या जागेचा इतिहास मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. भोगले महाराज म्हणून एक होते, त्यांची ही जागा होती. तर ही जागा मित्रांनो भारतामध्ये जेवढे मोठमोठे किल्ले आहेत त्या किल्ल्यांपैकी हा एक सगळ्यात मोठा किल्ला आहे, वसई किल्ला. आणि हा किल्ला मित्रांनो पूर्वी वर्दळीसाठी आणखीन व्यापारासाठी फार महत्त्वाचा समजला जायचा. तर आणि साहजिकच आहे, व्यापारासाठी महत्त्वाचा असल्याने सगळ्यांचाच डोळा ह्या जागेवरती असलाच पाहिजे. तर त्या महाराजांकडून गुजरातच्या सुलतानाने, ज्याचं नाव आहे बहादूर शाह, याने इसवी सन 1300 ते 1400च्या दरम्यान काबीज करून घेतला गुजरातच्या सुलतानाने. आणि त्यानंतर इसवी सन 1400च्या दरम्यान हा किल्ला पोर्तुगीजांनी, ही जागा त्यावेळेला किल्ला नव्हता मित्रांनो, ही जागा पोर्तुगीजांनी काबीज केली. कारण ही जागा पोर्तुगीजांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. इसवी सन 1400च्या नंतर 1400च्या 1500च्या दरम्यान आपले शूरवीर मराठे आणखी नरवीर चिमाजी आप्पांनी हा किल्ला काबीज केला. आणि हा किल्ला काबीज करताना मित्रांनो चिमाजी आप्पांनी शपथ घेतली होती वज्रेश्वरी देवीकडे की जर मी हा किल्ला जिंकला तर मी तुझं मंदिर बांधेन म्हणून. आणि ते मंदिर त्याने बांधले आहे, त्याचं वास्तव्य अजून पण आहे. ते मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने. नरवीर चिमाजी आप्पांनी हा किल्ला काबीज केल्याच्यानंतर मित्रांनो इथेच आपला वाडा निर्माण केला. तो या बाजूलाच आहे, तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने. पण तिथे आता या टायमाला बंद असल्यामुळे मला आतमध्ये जाता येत नाही. मी तिथपर्यंत तुम्हाला दाखवलं असतं, पण थोड्या वेळाने दाखवेन. नरवीर चिमाजी आप्पा यांचा इतिहास फार मोठा आहे वसईमध्ये. इसवी सन 1500च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांकडून इंग्रजांनी हा किल्ला काबीज करून घेतला. तर इंग्रजांचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. ते पण व्यापारासाठी जिथपर्यंत आले होते, ज्याची अर्धी जागा चर्चसाठी आणि अर्धी जागा व्यापारासाठी मिळाली. त्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून इंग्रजांनी ते कारखाना उभा केला असा इतिहासात नोंद आहे, असं मी नेटवरून सर्च केलं मित्रांनो. ह्या किल्ल्याचं क्षेत्रफळ एवढं मोठं आहे की जवळजवळ हा किल्ला 110 एकर जमिनीमध्ये पसरलेला आहे. आणि ह्या किल्ल्याच्या 2 दरवाजे आहेत मित्रांनो, एक समुद्री मार्गाने आहे आणि एक भुईमार्गाने आहे. तो भुईमार्गाचा दरवाजा हाच आहे इकडे, हे तुम्ही पाहू शकता. आता आपण आलो तो आणि समुद्र मार्ग मी तुम्हाला पुढे दाखवतोच. चला तर जाऊ आपण. तर आहे मित्रांनो थोडक्यात माझ्या माहितीनुसार हा थोडक्यात या वसई किल्ल्याचा इतिहास. जर मी कुठे चुकलो असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला सांगू शकता. मित्रांनो ही समोर मला वाटतं ही विहीर असावी इथे. हो मित्रांनो ही विहीरच आहे, पण ती दुरावस्थेत आहे मित्रांनो, त्याची योग्य देखरेख केलेली नसल्यामुळे. आणि ही विहीर मित्रांनो पोर्तुगीज काळापासून आहे. आणि मला वाटतं विहीर आपण आत्तापर्यंत बघत आहोत राऊंड शेपमध्ये, गोल आकारामध्ये, पण ही विहीर तुम्हाला दिसते ही चौरस आकार. तर याचं महत्त्व त्या बांधणाऱ्या कारागीर आणि पोर्तुगीजांनाच माहिती. मित्रांनो ही ऐतिहासिक जागा आहे, पण काही माणसांनी त्याचा गैरवापर चालू केला आहे, तर ते आपण दाखवू शकत नाही तुम्हाला.
मंडळी या वसई तालुक्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असे बरेच अशी कम्युनिटी इथे गुण्यागोविंदाने नांदत असते. त्यामुळे इथे ह्या जागेला फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. वसई ही जागा व्यापारासाठी महत्त्वाची होती, इंग्रजांसाठी, पोर्तुगीजांसाठी आणि मोगलांसाठी पण मित्रांनो. या जागेचं महत्त्व ओळखूनच सगळ्यांनी परकीय आक्रमण केले इथे मित्रांनो या जागेवरती. आणि ते परकीय आक्रमण केल्याच्या नंतर आजचा इतिहास आपल्याला सर्व धर्म समभाव या उद्देशाने ओळखला जातो मित्रांनो. हा आहे समोर ह्या किल्ल्याच्या ह्या भागाचा एंट्रन्स आणि इकडे आहे भुईमार्ग. तुम्ही पाहू शकता भुईमार्ग. ह्या भुईमार्गाच्या इथेच बाजूला नरवीर चिमाजी बाप्पा यांचं स्मारक आहे, ज्याने हा किल्ला जिंकण्यासाठी शूरवीरता दाखवली चिमाजी बाप्पाने. त्यांचं स्मारक बघा या इथे बांधले आहे. आणि हा किल्ला समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ही जागा पडझड म्हणता येणार नाही. ही जागा अजून पण एवढ्या वर्षापासून पण मजबूत स्थितीमध्ये आहे, पण पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष असल्यामुळे या कंडिशनमध्ये दिसते तुम्हाला. आणि इथून आपण एंट्री केली आहे आणि आता हा भाग पाहून झाल्याच्या नंतर चला तर पुढे. मित्रांनो, नरवीर चिमाजी आप्पा यांनी हा किल्ला काबीज करण्याच्या आधी वज्रेश्वरी देवीकडे शपथ घेतली होती की हा जर किल्ला मी जिंकलो तर तुझं मंदिर बांधेल म्हणून. आणि ते त्यांनी शपथ आपली पूर्ण केली. किल्ला जिंकून झाल्याच्या नंतर मित्रांनो ही समोर हे त्यांनी मंदिर उभारले आणि याच्या बाजूलाच आहे आपल्या मराठ्यांचं शूरवीरता दाखवणारं हे ठिकाण, जिथे मराठ्यांनी ह्या किल्ल्याला जिंकण्यासाठी आपली आहुती दिली. त्यांच्यासाठी स्मरणार्थ चिमाजी आप्पांनी ही जागा बांधून घेतली मित्रांनो. या जागेचा पण इतिहास तुम्ही पाहू शकता. हे पहा समोर हा बोर्ड तुम्हाला दर्शवतो. पेशवेकालीन 1740 श्री वज्रेश्वरी देवी मंदिर, वसई किल्ला, तालुका वसई. आणि समोर जी येते वसई महानगरपालिकेची बस सेवा. मित्रांनो, इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला ही बस सेवा पण आहे वसई स्टेशनपासून. या किल्ल्याबद्दल मला फारशी माहिती नसल्यामुळे जेवढी मी इंटरनेटवरती सर्च केलं आहे तेवढीच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. फक्त मी या किल्ल्याचं चित्रीकरण करून तुम्हाला दाखवू शकतो. मित्रांनो, ही एक इथे वास्तू आहे पाहू शकता तुम्ही. आणि ह्या जागेचा उपयोग पुरातन काळामध्ये ह्या जागेचा उपयोग काय होत असेल काय कल्पना नाही, पण तुम्ही ह्या जागेच्या स्ट्रक्चरवरून पाहू शकता. आणि कोणी बांधले, मराठ्यांनी बांधले का पोर्तुगीजांनी बांधले, ही जागा फार महत्त्वाची होती असणार. तर इथून पुढे आपल्याला जायचं आणि तिथे पुढे एक फार जुनं वसईतील सगळ्यात जुनं म्हणजे सगळ्यात आधी बांधलेलं चर्च लागतं. मित्रांनो, हे आहे आता मी आहे वसईतील सगळ्यात जुनं म्हणजे वसईतील सर्वप्रथम बांधलेलं चर्च, संत गार्सिया चर्च. फार जुने चर्च आहे मित्रांनो. आणि सध्याच्या कंडिशनमध्ये ते कसं आहे ते तुम्ही पाहू शकताय. आणि हे चर्च मित्रांनो पोर्तुगीज काळापासून आहे आणि त्याची निशाणी तुम्ही पाहू शकता समोर. मंडळी, माझ्या मागे हे पाहू शकता, हे वसईतील सगळ्यात जुनं संत गार्सिया चर्च.
आणि हे चर्च पण मंडळी वसईतील सर्वप्रथम बांधलेलं चर्च आहे आणि ह्या चर्चची पण मेंटेन नाही आहे, पडझड झालेली आहे. तर मी पाहू शकता समोर आहे क्रॉस. तर इथे मी असं ऐकण्यात आलं होतं की इथे संध्याकाळची रोज किंवा कधीतरी प्रार्थना केली जाते गावातील लोक येऊन. पण हा पण मित्रांनो चर्च फार जुना आहे. तुम्ही पाहू शकता की केवढं जुनं बांधकाम आहे याचं. आणि हा आहे मुख्य दरवाजा चर्चचा, पण तो सध्या बंद असल्यामुळे मी या मागच्या दरवाजाने आलो आहे. म्हणजे या ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी पर्यटक येतात, पण काही पर्यटक असे आहेत जे बघा नको ते धंदे करतात. तुम्ही पाहू शकता हे इथे काय लिहिले. तर म्हणजे असे प्रकार होऊ नयेत. जे ठिकाण आपले ऐतिहासिक आहे तिथे अशी लिहिणं चुकीचं आहे मित्रांनो. आपले गड किल्ले आणखीन आपले ऐतिहासिक जागा आहे ते असे प्रकार नाही झाले पाहिजेत. हे आहे मंडळी वरती चर्चचं घंटाघर आणि त्या घंटाघराची दुरुस्ती सध्या चालू आहे बघा. मित्रांनो खरंच ह्या वसई किल्ल्याचा इतिहास हा फार मोठा आहे आणि ह्या उरलेल्या अवशेषावरूनच कळते की हा किल्ल्याचं महत्त्व त्यावेळेला किती होत असेल. आणि एवढा किल्ला मोठा आहे मित्रांनो आत्ता मी आहे या जागेचं नाव आणि या जागेचा इतिहास मला माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. ही जागा फार आतमध्ये आहे मित्रांनो, पण तरी पण तुम्ही पाहू शकताय एवढं उंच इमारत आहे ती. मला वाटतं हे समोर मित्रांनो कधीही अंगावर पडू शकेल. तुम्हाला दाखवतो हे बघा, हे अंगावर कधी पण पडू शकेल मित्रांनो. आणि या अशा कंडिशनमध्ये आता आहे आणि त्याच्या आतमध्येच बघा काही मंडळी क्रिकेट खेळत आहेत आणि ते फार धोक्याचं पण आहे. आणि मित्रांनो अशा वास्तूच्या ठिकाणी क्रिकेट खेळणं पण हे पण चुकीचं आहे मित्रांनो. पुढे हे काय आहे माहिती नाही, पण आपण जाऊन बघू पुढे. चला म्हणजे ही समोर पाहताय हे या किल्ल्याची एक वास्तू हा एक भाग आहे. आणि इथून तुम्ही पुढे गेलात तर इथून तुम्हाला बाहेर जाण्याचा पण मार्ग आहे. आणि हे पाहता इथे समोर सिक्युरिटी पण लागले मित्रांनो आता सध्या. कारण काही अशा घटना घडलेल्या आहेत तिथे या किल्ल्यामध्ये ज्या चुकीच्या असतात. मित्रांनो हे त्या काळाचं एक महल असावं, सभागृहासारखं काहीतरी दिसतंय तुम्हाला समोर. तर हा किल्ला मित्रांनो सरकारने गव्हर्नमेंटने ह्यासाठीच असा ठेवला असावा, इतिहासाचा वारसा म्हणून. आणि ते पर्यटक सकाळ संध्याकाळ मित्रांनो पर्यटक येत असतात. मित्रांनो हे खाली पहा, कुठल्या तरी लिपीमध्ये लिहिलं आहे. हे मला वाटतं पोर्तुगीजांच्या काळापासूनची या शिला असणार. ते रायटिंग कोणाला समजत असेल तर तुम्ही सांगा. पण हे मित्रांनो पायाखाली ठेवले हे फार मला वाटतं चुकीचं आहे माझ्या मते. आणि असे बरेच शिला तुम्ही पाहताय तुम्ही इकडे खाली. आहे माझ्या मागे आहे वसई किल्ल्याचा एक भाग. पण ही जागा कशासाठी वापरली जात होती काही कल्पना नाही मित्रांनो. पण वास्तू कशी वेगळीच दिसते, याची रचना बघा. आणि पाहू शकता हे गोल कशासाठी बनवले कल्पना नाही. पण हे तुम्ही चारही बाजूला हे राऊंड दिसत आहेत बघा तुम्ही. गोल स्क्वेअर काय आहे हे चौकोनी काय दिसते हे माहीत नाही. हौद म्हणतात त्याला, पण तो हौदच आहे का काय आहे का माहीत नाही, कल्पना नाही.
तर चला आपण जाऊ आता इथून पुढे. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत पाचू बंदरला आणि या इथेच ह्या वसई किल्ल्याचा सागरी मार्ग आहे, तो पुढे मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे समोरच एक छोटासा दर्गा आहे बघा, तुम्ही पाहताय या किल्ल्यामध्ये. हा पहा, इथे एक छोटासा दर्गा दिसतोय तुम्हाला. यात हा कुठल्या काळातला आहे माहीत नाही मित्रांनो. तर इथून पुढे जाऊ आपण. हे आहे पाचू बंदर, वसईतील पाचू बंदर. माझ्या मागे पाहू शकता, हा आहे या वसई किल्ल्याचा सागरी मार्ग आणि त्याचा हा दरवाजा आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा सागरी मार्गाचा दरवाजा. आणि ह्या दरवाज्यातून आपण आतमध्ये गेल्यावर तुम्ही पुढे पाहू शकता कशी व्यूहरचना ठेवली आहे बघा तुम्ही. आणि मित्रांनो, समोर पाहतो की हा दरवाजाची सध्याची कंडिशन बघा तुम्ही काय आहे. तो पडू नये म्हणून एक बांबू लावले त्याला, जेणेकरून ते खाली पडू नयेत म्हणून. हे लोखंडाचे खिळे आहेत, त्या इकडे हे लोखंडाचे खिळे आहेत. आणि इकडून आतमध्ये अजून एक दरवाजा आहे मित्रांनो. ह्या जागेची व्यूहरचना बघा कशी आहे. म्हणजेच हे पहा, या इथून शत्रू आतमध्ये आला तर हा दरवाजा तोडून जर आतमध्ये आला तर त्याला पुढे अडवण्यासाठी हा एक दरवाजा आहे. तर शत्रूला इथे ह्या एवढ्या परिसरामध्ये अडकवून वरून मारा केला जात असणार, त्यासाठी ही व्यूहरचना आहे. हा एस आकाराचा हा भाग वाटतो तुम्हाला. आणि इथून आतमध्ये गेल्यावरच मित्रांनो हे पहा, अजून आतमध्ये परिसर आहे, फार मोठा परिसर आहे. आणि इथे एक मंदिर आहे, हे पण पुरातत्व मंदिर आहे मित्रांनो. त्याची पण काहीतरी ओळख असणार. हे हनुमान मंदिर आहे इथे. आणि हा पुढे पण जागा, फार मोठी जागा आहे मित्रांनो. तिथे पुढे पण आपण जाऊया चला. बघण्यासारखं काय आहे ते बघूया आपण. आणि इथे मित्रांनो पर्यटक भरपूर आहेत. हे बघा तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की पर्यटक वरती जाते. आपण बघू जाऊन तिथे बघण्यासारखं काय आहे ते. चला तर आधी इथे जाऊया. रस्ता थोडा कच्चा आहे, सांभाळून जावं लागेल. तुम्ही या रस्ता सांभाळून या मित्रांनो. इथून ही आहे किल्ल्याची तटबंदी आणि इथून आपण खालून वर आलो आहोत. त्या किल्ल्याच्या तटबंदीवरून तुम्ही समोरून राऊंड मारू शकता मित्रांनो. आणि याचं वैशिष्ट्य बघा मित्रांनो, या एवढ्या वर तटबंदीवरती पण हे तुम्हाला ताडामाड्याची झाडं दिसत आहेत. हे एक वैशिष्ट्यच वाटते. मित्रांनो, याचा वापर त्या काळी मला वाटतं शत्रूवर मारा करण्यासाठी होत असणार. आणि समोर पाहता हे संपूर्ण बंदर आहे. मित्रांनो, ही आहे वसई क्रीक आणि समोर तुम्ही पाहताय ते वेस्टर्न रेल्वेचा ब्रिज. तो बघा समोर तुम्ही ट्रेन पाहताय वेस्टर्न रेल्वेची. आणि तो आहे ह्या बाजूला, लेफ्ट बाजूला नायगाव आणि राईट बाजूला भायंदर. आणि हे मित्रांनो या बंदराचं नाव आहे पाचू बंदर. मित्रांनो, माझ्या माहितीनुसार हा समोरचा भाग तुम्ही पाहताय, हा समोरचा डोंगर जो पाहताय त्याचं नाव आहे डोंगरी. आणि इथूनच पोर्तुगीजांचे गोव्याकडून
रसद पुरवली जात असायची ह्या मार्गे, या सागरी मार्गे. आणि ती रसद तोडण्यासाठी पेशव्यांनी म्हणजेच मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या आर्मीने ही रसद तोडण्यासाठी सर्वप्रथम ह्या इथे वेढा घातला होता. आणि इथून वर्दळ असल्यामुळे, पोर्तुगीजांची वर्दळ असल्यामुळे इथून सर्वप्रथम हल्ला चालू केला होता मित्रांनो. आणि हा किल्ला बांधण्यासाठी पोर्तुगीजांनी त्या डोंगरावरून सगळं जे दगड वगैरे सगळं साहित्य लागतं ते तिथूनच कलेक्ट केलं होतं, असा इतिहासामध्ये नोंद आहे मित्रांनो. आता आपण आहोत वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पांच्या स्मारकाकडे. हा आहे या मार्गे आहे, वसईवरून तुम्ही याल इकडे, या रोडवरतीच तुम्हाला लागतं हे चिमाजी अप्पांचं स्मारक, नरवीर चिमाजी अप्पा. आणि ह्या नरवीर चिमाजी अप्पांनी हा वसई किल्ला जिंकण्यासाठी पोर्तुगीजांना तब्बल 3 महिने लढा दिला. आत्ताच्या गव्हर्नमेंटने हे चिमाजी अप्पांच्या स्मरणार्थ हे तुम्ही पाहू शकता हे स्मारक बांधलं आहे त्यांचं. तर चला आपण जाऊ त्या स्मारक पाहण्यासाठी आतमध्ये, या माझ्याबरोबर. हा समोर पाहताय हा आहे नरवीर चिमाजी अप्पांचा पुतळा, ज्याचं अनावरण काही वर्षापूर्वी सरकारने केलं आहे. तर हे त्यांच्या स्मरणार्थ हा पुतळा बांधला गेला आहे. आणि याच्या मागेच खाली आहे चिमाजी अप्पांचा वाडा, म्हटला तर ऐतिहासिक चिमाजी अप्पांचा वाडा, जो किल्ल्याला लागूनच आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं. मित्रांनो, वर जाण्यासाठी परमिशन आहे, तर मी तुम्हाला वरपर्यंत जाऊन दाखवतोच आहे. तर या माझ्याबरोबर. आणि समोर हा आहे चिमाजी अप्पांचा वाडा, ऐतिहासिक वाडा. पण त्या वाड्याचा सध्या उपयोग मित्रांनो क्रिकेट खेळण्यासाठी होत आहे. तुम्ही पाहताय समोर. हे क्रिकेट ग्राउंड बनलं आहे मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये. पण तुम्ही विचार करा, ह्या पण वाड्याची रचना बघा कशी वेगळीच दिसते. आणि ती कुठल्या अर्थाने केली असेल त्याची कल्पना नाही, पण त्यामागे पण फार मोठा इतिहास आहे मित्रांनो. आणि ह्या वाड्याचा परिसर बघा मित्रांनो, फार मोठा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर ह्या वाड्याचा दिसतोय तुम्हाला. तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच. आपला दौरा, वसई किल्ल्याचा दौरा इथेच थांबवू आपण आणि जाऊ परत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. आणि नेहमीप्रमाणे सांगत आलो आहे, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आणि माझ्या चॅनलला लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन मिळेल. पुढे मी चांगले व्हिडिओ बनवत राहीन तुमच्यासाठी. तर तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे मित्रांनो. तर चला, आजच्यासाठी एवढेच. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.